लाडकी बहिणीचा लाडक्या 6,000 रुपये तुम्हाला भेटणार, 4 महिन्याचे हप्ते एकत्र भेटणार, अशा स्वरूपाची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली. आणि ब्रेकिंग न्यूज फक्त एका टीव्ही चॅनलवर किंवा एका न्यूजपेपर आली नाही, तर बघा 5-5 न्यूज चॅनल मध्ये ही बातमी आलेली आहे की लाडक्या बहिणींना 6,000 रुपये आता एकत्र भेटणार आहेत. तर लाडक्या बघा 17वा हप्ता, 18वा हप्ता ज्या लाडक्या त्यांना भेटला नाही त्यांना 6,000 रुपये भेटणार, आणि ज्या लाडक्या त्यांना 18वा हप्ता भेटलाय त्यांना या ठिकाणी 3,000 रुपये भेटणार, अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर आली. तर लाडक्या बघा जवळजवळ 1.5 महिना या ठिकाणी संपलेला आहे आणि लाडक्या बहिणींना अजून पण हप्ता भेटलेला नाहीये. तर त्याचमुळे लाडक्या बहिणीच्या सगळ्यांच्या वतीने सरकारला आपली विनंती असणार आहे की लवकरात लवकर हप्ता वाटप सुरू करावा आणि लाडक्या त्यांना 6,000 रुपये देऊन टाकावे. तर लाडक्या तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं का की लवकरात लवकर 6,000 रुपये आपल्या अकाउंटला यायला पाहिजेत? आणि ज्या लाडक्या त्यांना 18वा हप्ता भेटलाय त्यांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचे, आणि तुम्हाला 18वा हप्ता भेटलाय का? कारण जर 18 तुम्हाला हप्ता भेटला असेल तर 3,000 रुपये म्हणजे कोणता 19वा हप्ता, 20वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे, अशा स्वरूपाची मागणी या ठिकाणी सरकारकडे आपल्याला करायची आहे. तर तुम्हाला काय वाटतं लाडक्यानो, सगळ्यांना हप्ते हवेत का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय. आणि जवळजवळ 14 तारीख असून पण जीआर अजून आलेला नाहीये. जीआर नेमका कधी येणार आहे सरकारकडे ती पण आपल्याला मागणी करायची. सगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो. बघा 4 नाही 5 न्यूज पेपरला बातमी आली आहे 6,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत लाडक्यानो. अशा स्वरूपाच्या बातम्या तुम्हाला मी आता दाखवणार आहे, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघत आहे. तर फक्त आणि लक्षात घ्या लाडक्यानो, फक्त याच लाडक्यांना ते पैसे भेटणार आहेत. ई-केवायसी तुमची योग्यरित्या पूर्ण झाली आहे त्यांना हप्ते भेटणार आहेत, आणि ज्या लाडक्यांनी ई-केवायसी दुरुस्ती केलेली आहे त्यांना पण या ठिकाणी हप्ते भेटणार आहेत. तर कोणत्या कोणत्या लाडक्या त्यांची ई-केवायसी बरोबर आहे, अपडेट कुणी कुणी केले, पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, कारण की 6,000 रुपये तुम्हाला भेटणार आहे. चला आता वेळ व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली बातमी तुम्हाला दाखवली होती म्हणजे TV9 ची. बघा TV9 ची बातमी तुमच्या सगळ्यांच्या समोर दिसत आहे लाडक्यानो. TV9 ची बातमी काय बघा, लाडकी बहीण योजना मोठी बातमी, लाडक्या बहिणींना मिळणार 6,000 रुपये या दिवशी होणार जमा. तर लाडक्या बघा सगळ्यात महत्वाची बातमी आली आहे ती म्हणजे TV9 ची. आणि TV9 वर तुम्ही न्यूज चॅनल वर तुम्ही जाऊन बघू शकता ही बातमी आलेली आहे. 6,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आणि कोणत्या दिवशी येणार आहेत ती पण बातमी त्यांनी सांगितलेली आहे. बघा या ठिकाणी बघा ही माहिती सगळ्यांना समोर आलेली आहे. मी पहिली बातमी तुम्हाला दाखवली TV9 ची. आता अशा स्वरूपाच्या 4 अजून न्यूजपेपरच्या बातम्या आलेल्या आहेत. 4ही बातम्या तुम्हाला मी दाखवणार आहे. चला आता पहिली बातमी तुम्हाला दाखवली ती म्हणजे TV9 ची बातमी आहे. लाडकी बहीण योजना मोठी बातमी, लाडक्या बहिणींना मिळणार 6,000 रुपये. बघा 6,000 रुपये मिळण्याची बातमी आता मी सांगत नाही, TV9 ची बातमी तुमच्या समोर दिसत आहे. TV9 ची बातमी 6,000 रुपये भेटण्याची. चला आता पुढची बातमी तुम्हाला लगेच दाखवतो. सगळ्या बातम्या तुम्हाला अगोदर दाखवणार आहे ती बघा. पुढची बातमी आहे अॅग्रोवन न्यूजपेपरची. बघा प्रसिद्ध न्यूजपेपर आहे शेतकऱ्यांचा, सगळ्याला माहिती आहे शेतकऱ्याचा प्रसिद्ध असा हा फेमस न्यूजपेपर आहे अॅग्रोवन. त्या अॅग्रोवन मध्ये ही काय बातमी आली बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना 4 महिन्याचे 6,000 एकत्र मिळणार, ई-केवायसी ची मुदतवाढ वाढलेली आहे. बघा लाडक्यांनो 4 महिन्याचे हप्ते एकत्र भेटणार, 6,000 रुपये तुम्हाला मिळणार. ही दुसरी बातमी दाखवली अॅग्रोवनची. ही तर मी आता बोलत नाहीये, TV9 मध्ये पण 6,000 रुपये सांगितलेले आहे. त्यानंतर अॅग्रोवनची ही बातमी आहे, त्यांनी पण सांगितलेले की 4 महिन्याचे हप्ते एकत्र भेटणार आहेत. सगळ्या बातम्या तुम्हाला अगोदर दाखवतो आणि नंतर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. चला आता दुसरी बातमी तुम्ही सगळ्यांनी बघितली असणार आहे. दुसरी बातमी आहे ती म्हणजे अॅग्रोवनची. आता बघा तिसरी बातमी आहे साम टीव्हीची. बघा साम टीव्ही मध्ये पण बातमी आलेली आहे. काय बातमी बघा साम टीव्हीची, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी आलेली आहे. 6,000 एकत्र पाहिजे असेल तर हे काम आजच करा. 6,000 रुपये तुम्हाला हवे असतील म्हणजे याचा अर्थ हे आहे की 6,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार. आता हे मी बोलत नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्यानो, कोणीतरी बोलायला सुरुवात केली आहे, भले मी असेल किंवा न्यूजपेपर असेल, टीव्ही चॅनल असेल, कोणीतरी बोलायला सुरू केलंय, लाडक्या बहिणीसाठी कुणीतरी मुद्दा उचलते, लाडक्या बहिणीची कोणीतरी मागणी करते, याला आपण सपोर्ट करायचंय. ते भविष्यात सत्य होईल, असत्य होईल, खरं होईल, नाही होईल हे पुढच्या पुढी गोष्टी राहिल्या, पण आपल्या सगळ्यांना सपोर्ट करावा लागणार आहे. कारण की आपल्यासाठी कोणतरी लढायला लागले. साम टीव्हीनी बातमी दिलेली आहे, सकाळ न्यूजपेपरनी बातमी दिली आहे,
ॲग्रोवननी न्यूजपेपरनी बातमी दिली, TV9 नी बातमी दिली आणि आपल्या सर्व लाडक्या त्यांना हे फुटेज भेटत आहे की लाडक्या बहिणीसाठी याचं काहीतरी होत आहे आणि जे हप्ते पेंडिंग आहेत 17वा हप्ता 18वा हप्ता लाडक्या बहिणींना भेटला नाहीये, तो हप्ता पण भेटायला पाहिजे. आपण जी मागणी केली सुरुवातीपासून की ते हप्ते भेटायला पाहिजे, त्याच हप्त्याला त्याच मागणीला या ठिकाणी या सगळ्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आहे आणि आपल्या मागणीला सपोर्ट केलेला आहे की बघा साम टीव्हीने पण सांगितले की 6,000 रुपये लाडक्या बहिणीला भेटायला पाहिजेत आणि ते भेटतील अशा स्वरूपाची त्यांनी बातमी दिलेली आहे. आता साम टीव्हीची नंतर बघा सकाळ न्यूजपेपरची पण बातमी समोर आलेली आहे. काय आहे सकाळ न्यूजपेपरची बातमी बघा, लाडकी बहीण योजना ई-केवायसी, लाडक्या बहिणींना गुड न्यूज आलेली आहे. बघा आता बघा ही कोणाची बातमी आहे, सकाळ न्यूजपेपरची बातमी. काय बघा, लाडक्या बहिणींना गुड न्यूज, आता एकदम मिळणार 6,000 रुपये ई-केवायसी. या केवायसी तारीख पर्यंत मुदतवाढ भेटलेली आहे. तर 31 मार्च पर्यंत केवायसीची मुदतवाढ असणार आहे. लाडक्यानो 31 मार्च पर्यंत आपली केवायसी करून घ्यायची. आणि बघा सकाळची पण न्यूजपेपरची बातमी बघा, तुम्हाला मी बातमी दाखवली, कोणाची दाखवली, साम टीव्हीची दाखवली, ॲग्रोवनची दाखवली, नंतर TV9 ची दाखवलेली आहे. तर बघा ही पुढची सकाळी न्यूजपेपरची बातमी आहे, लाडक्या बहिणीला गुड न्यूज, आता एकदमच मिळणार 6,000 रुपये. बघा कुणाकुणाला लाडक्या बहिणींना एकदम 6,000 रुपये पाहिजे, पट 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 सर्वांनी कमेंटवर सांगा. कुणाकुणाला 17वा 18वा हप्ता भेटला नाही, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 17वा 18वा हप्ता लाडक्या बहिणींनो भेटायला पाहिजे. आपण मोठ्या स्वरूपात ही मागणी करत आहे, हा गुरुदादा मागणी करताय. 3,000 रुपये सरकारला आपल्याला सोडायचे नाहीत, सरकारकडून ते आपले हक्काचे पैसे घ्यायचे म्हणजे घ्यायचे. लाडक्या बहिणींनो बघा केवायसी चुकली, याच्यामध्ये आपली काही गलती नव्हती. प्रश्न या ठिकाणी सरकार काही ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम आले, त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम आपले नाहीत. सरकारने केवायसी करायला मुदतवाढ दिली आणि जर आपण पात्र ठरलो तर मागचे पण सरकारने पैसे टाकायला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. आणि मतदानाच्या आधी निवडणुकीच्या अगोदर एकनाथ शिंदे साहेबांनी पण आपल्याला शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला मागचा 17वा 18वा हप्ता भेट देणार आहोत. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी तो मुद्दा उचलायचा आहे आणि आपण सगळ्यांनी मागणी करायची की लाडके त्यांना या ठिकाणी सगळे हप्ते भेटायला पाहिजेत. आता बघा अजून एक पुढची तुम्हाला ही बातमी दाखवतो. पुढची काय बातमी बघा, टाइम्स नाव मराठी बघा 5वी बातमी दाखवली. पहिली बातमी TV9 नी सांगितलं, TV9 पण 6,000 रुपये बोलत आहे. नंतर दुसरी बातमी दाखवली ॲग्रोवनची, त्याच्यामध्ये पण 6,000 रुपये सांगितले. तिसरी बातमी दाखवली तुम्हाला साम टीव्हीची, त्याच्यामध्ये पण 6,000 रुपये सांगत आहे. त्याच्यानंतर चौथी बातमी सांगितली ती म्हणजे सकाळ न्यूजपेपरची, त्याच्यामध्ये पण 6,000 रुपये भेटणार हे सांगत आहे. आता 5वी बातमी तुम्ही बघा, स्वतः बघा, टाइम्स नाव मराठीची ही बातमी लाडक्या आहे. लाडक्या बहिणी योजना, लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. बघा तुम्ही वाचा, लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, खात्यात थेट जमा होणार 6,000 रुपये, रखडलेले 4 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे. तर बघा लाडक्यानो 4 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत का नाही तुम्ही सांगा. 17वा हप्ता 18वा हप्ता हे 2 हप्त्याचे 3,000 रुपये. आता जानेवारी महिन्याचा हप्ता तो सगळ्यालाच भेटला नाही, तो 19वा हप्ता आणि 20वा हप्ता म्हणजे आता फेब्रुवारी महिना जो चालू आहे त्या महिन्याचा हप्ता, कारण की आता 15 दिवस जवळजवळ होत आलेत, अर्धा महिना संपलेला आहे, म्हणून या महिन्याचा हप्ता पण ऍडव्हान्स मध्ये आपल्याला भेटायला पाहिजे. तर सरकारसाठी एक विनंती आहे की लवकरात लवकर 6,000 रुपये अकाउंटला टाकावेत. ही सरकारकडे या 5 न्यूज चॅनलच्या तर्फे पण जी मागणी होत आहे किंवा जी बातमी येत आहे त्या स्वरूपात हा लाडका दादा तुमचा गुरुदादा ही मागणी करत आहे सरकारकडे की लवकरात लवकर 6,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाकावेत. तर लाडक्या बहिणींनो बघा, जर त्याची तारीख आता येणार आहे तर ती तारीख समजली की तुम्हाला मी सांगणार आहे. काही काळजी करू नका, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.